श्रीकृष्ण बहिष्कार लहान उमरी अकोला वार्ड क्रमांक 5 याच्यामध्ये भगतसिंगच्या पुतळ्यासमोर जे यांनी महानगरपालिकेने जो कचरा आणून टाकलेला आहे यांना बरेच लोकांना पहिले बिमाऱ्या होऊन राहिलेले आहे। त्यासाठी तुम्ही काय व्यवस्था करून राहिले, हे काय गलत काम करून ठेवलं, याच्यावर काय निर्णय तुम्ही घेता हे तुम्ही सांगा। कचरा हटवल्याशिवाय नाही तर रस्ता आंदोलन चालू होऊन जाईल। ठीक 1 घंट्यानंतर अगर कचरा नाही हटवलं तर रस्ता रोको आंदोलन चालू होऊन जाईल। माझं नाव गौरव लळे आहे। ते 3 नंबर वार्डवाल्यांचा कचरा आणि 5 नंबर वाल्यांचा इकडे आणून टाकलेला आहे। वीर भगतसिंग तुम्ही बघत आहात, वीर भगतसिंगचा काय घेणं आहे कचऱ्याच्या संबंधात मध्ये। 3 नंबरची तिकडली जागा ते बा, तुम्ही तिकडे बा, तिकडली जागेचा कचरा इकडे आणून टाकायचा ट्रॅक्टरवाले। हे कोण टाकत आहे? नगरसेवक आहेत, दुसरे कोण नाही, राजकारण आहे। 3 नंबरचं राजकारण 5 नंबर वाल्या संघ, 5 नंबर वाल्याचं राजकारण 3 नंबर वाल्या संघ। त्याच्यात मनात जनताला पण तकलीफ आहे। आणि त्यानंतर एवढे मोठे भगतसिंग, वीर भगतसिंग आहेत, त्यांच्यासमोर म्हणजे त्यांचा पण विचार करत नाही राजकारणाच्या याच्यात। तर आता याच्यावर तुम्ही बघून हे तुम्ही बघू शकता काय आहे तर लहान लहान मुलं जे हे शाळेचे बघा, हे बघा असे लहान लहान मुलं शाळेत जाताना त्यांना वास म्हणा हे म्हणा सगळं असताना पण इकडे दुर्लक्ष होत आहे। अरे काबूतच न्यायला पाहिजे ना, नगरसेवक काय कामाचे आहेत, ते आरोग्य विभागवाले होते ते पळाले जे होते। मागील 1 वर्षापासून कंटिन्यू प्रभाग नंबर आपले पवार साहेब जे आहेत यांना पत्र दिले की बा तुमच्या प्रभागातला कचरा तुमचे लोक माझ्या प्रभागात येऊन टाकतात, त्यामुळे माझी ट्रॅक्टरची एक ट्रिप कमी होऊन राहिली। पण त्यांना ते ऐकायलाच तयार नाही आहे। ना मेन रोडचा ट्रॅक्टर येऊन राहिला, ना त्यांच्या प्रभागातला ट्रॅक्टर येऊन राहिला, माझ्या प्रभागातली एक ट्रिप वेस्ट होऊन राहिली। डम्पिंगचे प्रॉब्लेम चालू आहे। शेवटी ना इलाज असतं या सर्वांना वारंवार म्हणजे सूचना देऊन सुद्धा हे अधिकारी ऐकत नाही। त्यामुळे शेवटचं पाऊल असं या प्रकारे उचलावं लागून राहिलं की मला त्यांच्या प्रभागातला कचरा वापस त्याच प्रभागात टाकावा लागून राहिला। आणि वरतून मुजोर अधिकारी असे आहेत की यांना सांगितल्यावरही त्यांच्यात काही फरक नाही पडत आहे की तो त्या SI वर ढकलतोय आणि हा SI त्या SI वर ढकलतोय। शेवटी उद्यापासून जर रस्त्याच्या तिकडे वापस कचरा आला तर तो वापस इकडे त्या रस्त्याच्या या साईडला येईल। हे मी यांना दोन्ही SI ला यांच्या समोर सांगून राहिलो की माझ्या प्रभागात मला ट्रॅक्टरच्या ट्रिपा कमी पडून राहिल्या। प्रभाग 3चा मला स्वच्छतेसाठी तसेच घंटागाडीचे ऑलरेडी प्रॉब्लेम चालू आहेत, हे दोन्ही SI ला माहित आहे। पण शेवटी काय असते की अधिकारी हा अधिकारी असतो। प्रभाग 5 मधनं प्रभाग 3 मध्ये जे 2-3 स्पॉट आहे हे मागील 1 वर्षापासून त्यांना मार्क करून दिलेले आहे की बा या प्रभागामधला कचरा माझ्या प्रभागात येत आहे। SI आपसात काय ठरवलं माहित नाही, तो SI त्या SI वर ढकलतो, तो SI त्या पवार साहेब मनोहरवर ढकलतात। माझी एकच मागणी आहे की मेन रोडच्या ट्रॅक्टरने उचला किंवा त्यांच्या प्रभागाचा कचरा आहे त्यांनी स्वतः उचला। माझ्या प्रभागातल्या ट्रिपा ऑलरेडी कमी होत आहे, घंटागाडीचे प्रॉब्लेम चालू आहे। या सर्व कारणामुळे मला शेवटचं हे पाऊल उचलावं लागलं।